जय महाराष्ट्र पब्लिक. तर तुम्ही म्हणाले आज कुठं आहे, तर काय नाही आपल्या रूममध्ये. तर आज आपण जाणार आहे कर्वेनगरमध्ये जाणार आहे. कर्वेनगरमध्ये यात्रा चालू आहे, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल. तर तीच यात्रा आपण एन्जॉय पण करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार यात्रा किती दिवस चालणार, कशी चालणार, किती वाजेपर्यंत चालणार. तुम्ही जवळपास पुण्यात कुठं राहत असाल, माझा ब्लॉग बघत असाल तर नक्कीच तुम्ही या आणि नक्कीच माझा ब्लॉग बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर, म्हणजे कसं जरा मला मोटिवेशन मिळतं. पुढचा ब्लॉग मी लगेच असा विषय हार्ड करत असतो, त्यामुळं चलत राहू द्या. तर चला जाऊया यात्रेमध्ये. आता हा आहे कर्वेनगरचा बीच. आपली यात्रा इथंच भरणार आहे. तर आधी पहिल्यांदा आपण देवीचं दर्शन घेतलं पाहिजे. तर हे यात्रा भरणार आहे चित्राई देवीची. तर त्याच देवीचे दर्शन आपण घेणार आहे. इतर त्याच्या बॅनर लावलेला आहे आणि इथून आतमध्ये यात्रा भरणार आहे. तर जराही न वेळ घालता आपण दर्शन घेऊया. तर हे मंदिर आहे भावांनो. इथं आल्यानंतर तुम्हाला ब्रिजच्या साईडलाच तुम्हाला दिसेल. आला तर नक्कीच या आणि दर्शन घ्या. तर आतमध्ये आल्यानंतर इथं सगळं यात्रा इथेही भरले, बाहेरही भरले. तर आज आपण दर्शन घेऊया. कशाला वेळ घालवायचा आहे म्हणून आम्ही पुढं चालत होतो. तर आज जाऊन देवीचं दर्शन घ्यायचं. तर गाभाऱ्यात आल्यानंतर बघू शकता तुम्ही असे देवीचं मंदिर आहे. तर बघू शकताय पोलीस प्रोटेक्शन, सगळं खतरनाक विषय हार्ड पद्धतीने आहे. तर दर्शन घेऊन आम्ही लगेच यात्रेमध्ये आलो. तर इथं बघायला मिळतात मोठे पाळणे. तर इथं विषय हार्डच असणार आहे कारण की इथं जत्रा भरलेली आहे. तर आम्ही तर बघतो पण आता काही गर्दी जास्त नव्हती. गर्दी असते कधी तर 4थ्या, 5व्या आणि 8व्या, 9व्या या दिवशी असते. तर आता ही पाळणे आहेत पण एवढी गर्दी नाही. गर्दी वाढणार कधी तर 9, 9:30च्या दरम्यान तुम्हाला गर्दी भरपूर बघायला मिळेल. तर गर्दीत मजा जास्त येत नाही आणि आपल्याला जास्त मजा करायला येत नाही, पण आपण करणार, मज्जा तर होणारच. आणि हा काय विषय आहे, याला काय म्हणतात तुम्हाला माहीत असेल तर सांगा. मला माहीत आहे पण आता तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर हा दिनेश आहे. याला तुम्ही आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये बघितला असेल. नसेल बघितला तर आता बघून घ्या, थोडा कल्ला करू. पोहायला चाललाय दिनेश पोहतो काय? दिनेश पोहायचं आहे. लहान मुलांसाठी ओढे 30 रुपये तिकीट आहे. तर खरी मजा तर तुम्हाला इथं 9व्या आणि 8व्या दिवशी येणार कारण की गर्दी भरपूर असणार, मजा भरपूर येणार, जरा वेगळं काहीतरी बघायला मिळणार. कारण की आता ही 9 दिवस जत्रा भरते भावांनो आणि चालू होते 6 वाजल्यापासून रात्री 11पर्यंत. त्यामुळं विषयच नाही. तर हा काय विषय आहे का मला कळणार, तरी पण बघू आपण काय आणि हा विषय आपण अनुभवणार आहे. तेच कसा आहे तर आपण यात जाऊन बसणार आहे. सगळ्याच पाण्यात बसणार आहे आपण. मग तो खूप वेळ आपण गाडी चालणार आहे. पण थांबून जरा आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तो प्रकार वेगळा होता पण हा दिनेशचा प्रकार. ह्याला बघून बंदूक साईडला ओढून घेतली भाऊ. जाऊ द्या. तर हा तो मौत का कुवा. तर ह्यात ॲडव्हर्टाइजमेंट चालू होती थोडी. भाऊला काय स्टंट जाऊन आता मला जावं लागतं का असं वाटतंय, पण नको काय करायचं. याचं नाव आहे पैसे देऊन आग विझून घेणे. म्हणजे हा भाऊ बघू शकता कसा डुलतोय. पैसे देऊन आपली आग विझून आलाय. तर ह्यालाच म्हणतात पैसे देऊन आग विझून घेणे. तुम्हालाही घ्यायची असेल तर येऊ शकताय. भाऊ अजून डुलतोयच. तर इथे एक प्राणी होता. तो खरं खोटं सांगत होता, भविष्य बघत होता. आता ह्याच्याकडून माझं काय भविष्य बघणार. जाऊ द्या. त्यानं बघायच्या आधीच माझं भविष्यात अंधार आहे हे मला माहीत आहे. जाऊ द्या. नाशिकची यात्रा भरते. पुढच्या ब्लॉगला आपण एन्जॉय भरपूर करू. भेटू पुढच्या ब्लॉगला.